युजिंग वर्डपॅड. आपणास काही टेक्स्ट डॉक्युमेंट टाईप करायचे असेल तर यासाठी वर्डपॅड हा प्रोग्राम आपण वापरू शकतो. तर वर्डपॅड चालू करण्यासाठी स्टार्ट बटनवर क्लिक करा. यानंतर प्रोग्राम्स बटनवर क्लिक करा. यानंतर ॲक्सेसरीजवर क्लिक करा किंवा माऊस घेऊन जा. एक सब मेनू ओपन होतो. या सब मेनू मध्ये वर्डपॅड म्हणून एक मेनू आयटम आहे. या मेनू आयटम वरती क्लिक करा. एक नवीन विंडो ओपन होते. या विंडोलाच वरती टायटल बार मध्ये नाव दिलेले आहे डॉक्युमेंट डॅश वर्डपॅड. म्हणजे हे एक वर्डपॅड आहे व त्या वर्डपॅडचं नाव तात्पुरतं वर्डपॅडने दिलेलं नाव डॉक्युमेंट असं आहे. आता इथे हवा असलेला टेक्स्ट टाईप करा. या उभ्या असलेल्या दांडीला कर्सर असं म्हणतात. ज्या ठिकाणी कर्सर असेल आपण जे जे काही टाईप करू ते त्या ठिकाणून टाईप होण्यास सुरुवात होते. हवा असलेला टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतर आपण एंटर हे बटन दाबून दुसऱ्या लाईनवर जाऊ शकतो. हे दाखवण्यासाठी मी एक कीबोर्ड ओपन करतो. आता एंटर या बटनच्या सहाय्याने मी दुसऱ्या लाईनवर जाऊ शकतो. आता मला काही टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. यासाठी शिफ्ट हे बटन दाबून मी एरो कीच्या सहाय्याने कर्सरच्या ठराविक लोकेशन पासून हवा असलेला टेक्स्ट सिलेक्ट करू शकतो. टेक्स्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर तो टेक्स्ट कॉपी करण्यासाठी शॉर्टकट आहे Ctrl+C. म्हणजेच कंट्रोल बटन दाबून ठेवा व C हे बटन दाबा. अशा प्रकारे हा टेक्स्ट सिलेक्ट केलेला जो निळ्या बॅकग्राऊंड मध्ये दाखवलेला व्हाईट कलरचा टेक्स्ट आहे हा टेक्स्ट मी कॉपी केलेला आहे. दुसऱ्या लाईनवर जाऊन आता कंट्रोल हे बटन दाबून ठेवा व V हे बटन दाबा व आपण कॉपी केलेला टेक्स्ट इथे पेस्ट झालेला आहे. अशा प्रकारे आपण कॉपी पेस्ट करून टेक्स्ट टाईप करू शकतो किंवा दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करू शकतो. नको असलेला टेक्स्ट खोडण्यासाठी कीबोर्डवरील बॅकस्पेस या कीचा उपयोग होतो. यासाठी बॅकस्पेस या कीच्या सहाय्याने आपण टेक्स्ट डिलीट करू शकता. अशा प्रकारे टेक्स्ट कॉपी करून किंवा टाईप करून झाल्यानंतर आपण त्या टेक्स्टला काही फॉर्मॅटिंग देऊ शकता. जसे की मी या काही टेक्स्टचा फॉन्ट बदलणार आहे. आता मला हा टेक्स्ट खाली घ्यावायचा आहे. यासाठी हवे असलेल्या ठिकाणी कर्सर घेऊन जाऊन मी एंटर या बटनच्या सहाय्याने कर्सरच्या पुढील सर्व टेक्स्ट खाली घेऊ शकतो व यानंतर इथे मी हेडिंग देऊ शकतो. टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतर शिफ्ट या कीच्या सहाय्याने मी तो टेक्स्ट सिलेक्ट करणार आहे व टेक्स्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर
बी च्या साहाय्याने मी तो टेक्स्ट बोल्ड करणार आहे. तसेच परत मी बी वरती क्लिक केल्यानंतर बोल्ड केलेला टेक्स्ट परत ओरिजिनल होणार आहे. यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल बी. आता हा टेक्स्ट या पेजच्या मधोमध आणण्यासाठी सेंटर या बटनचा उपयोग करून हा टेक्स्ट मी या पेजच्या सेंटरला आणू शकतो, किंवा राईट अलाइनमेंट करण्यासाठी राईट अलाइन या बटनवरती क्लिक करून मी राईट साईडला घेऊन जाऊ शकतो. परत ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी अलाइन लेफ्ट या बटनवरती क्लिक करून मी लेफ्टला आणू शकतो. अशा प्रकारे आपण इटॅलिक हे सुद्धा स्टाईल देऊ शकतो. यासाठी कंट्रोल आय हे प्रेस करून मी हा टेक्स्ट इटॅलिक किंवा तिरपा करू शकतो. परत कंट्रोल आय प्रेस करून मी परत हा टेक्स्ट उभा करू शकतो. तसेच कंट्रोल यू च्या साहाय्याने मी हा टेक्स्ट अंडरलाईन करू शकतो. परत कंट्रोल यू केल्यानंतर या टेक्स्टची अंडरलाईन निघून जाते. तसेच हा टेक्स्ट कशा प्रकारे दिसावा हे ठरवण्यासाठी फॉन्ट्स या फॅसिलिटीचा उपयोग होतो. फॉन्ट्स वरती क्लिक करून आपण ठराविक फॉन्ट सिलेक्ट करू शकता. जसे की मी आता मोनोटाइप कोर्सिवा हा एक फॉन्ट सिलेक्ट करणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता माझा टेक्स्ट कसा दिसतोय ते पहा. तसेच हा टेक्स्ट खूप छोटा आहे. हा मोठा करण्यासाठी मी हा टेक्स्ट माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करणार आहे. यासाठी हव्या असलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करण्यासाठी त्या टेक्स्टच्या सुरुवातीला क्लिक करा. माऊस कर्सर त्या ठराविक ठिकाणी येईल. यानंतर परत तिथे जाऊन माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व हवा असलेला टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर माऊसचं दाबून ठेवलेलं डावं बटन सोडा व यानंतर या फॉन्टच्या बाजूला इथे फॉन्ट साइज ही एक लिस्ट ड्रॉपडाऊन मेनू आहे. या मेनूमधून किंवा या ड्रॉपडाऊन लिस्टमधून हवा असलेला फॉन्ट साइज सिलेक्ट करा. अशा प्रकारे आपण फॉन्ट साइज बदलू शकतो. तसेच त्या फॉन्टला आपण ठराविक स्क्रिप्ट ही अप्लाय करू शकतो. काही ठराविक फॉन्ट्सना स्क्रिप्ट दिलेली असते. जसे की या फॉन्टला एक स्क्रिप्ट दिलेली आहे. यावरती क्लिक करून आपण ती स्क्रिप्ट सिलेक्ट करू शकता. आता परत फॉन्ट मी बदलत आहे. फॉन्ट बदलला की स्क्रीनवरती डिस्प्ले कशा प्रकारे होईल हे पण बदलते. अशा प्रकारे मराठी टाईप करण्यासाठी पण काही फॉन्ट्स आहेत. जसे की इथे शिवाजी म्हणून एक फॉन्ट आहे, ज्याचा उपयोग करून आपण मराठी टायपिंग करू शकतो. आता मी जिथे मला टेक्स्ट टाईप करायचा आहे तिथे घेऊन जाऊन इथून मी ठराविक फॉन्ट सिलेक्ट करणार आहे. जसे की मला आता शिवाजी फॉन्ट टाईप करायचा आहे, म्हणून मी इथे क्लिक करून इथे कर्सर घेऊन आलेलो आहे. आता मी शिवाजी असे टाईप करून शिवाजी फॉन्ट सिलेक्ट करणार आहे. आता मी इथे काही टेक्स्ट टाईप करत आहे. हे खूपच छोटं झालं आहे. यासाठी मी फॉन्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर फॉन्ट साइज वाढवणार आहे व नंतर टाईप करणार आहे.
मराठीतून टेक्स्ट टाईप करण्यासाठी थोडा सराव आवश्यक आहे. हा टेक्स्ट मी स्क्रीनवरती टाईप केलेला आहे. हा टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतर मी हा टेक्स्ट सिलेक्ट करून इथून फॉन्ट साईज अजून वाढवणार आहे. तसेच मी हा टेक्स्ट बोल्ड करणार आहे. अशा प्रकारे मी फॉन्टच्या सहाय्याने हव्या असलेल्या भाषेमध्ये मी टेक्स्ट टाईप करू शकतो. यासाठी आपल्या मशीनवरती फॉन्ट इन्स्टॉल असलेला असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण वर्डपॅडच्या सहाय्याने कॉपी पेस्ट, टेक्स्ट टायपिंग, फॉन्ट सिलेक्शन, फॉन्ट साईज वगैरे या गोष्टी पाहिल्या. आता आपलं पूर्ण डॉक्युमेंट टाईप करून झाल्यानंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा व एक सेव्ह ॲज विंडो ओपन होईल. यामध्ये हवे असलेले लोकेशन सिलेक्ट करा. आता मी डेस्कटॉप हे लोकेशन सिलेक्ट करणार आहे व यानंतर या फाईलला नाव देणार आहे फर्स्ट डॉक्युमेंट. व सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट सेव्ह होणार आहे. आता या फाईलला नाव first_document.rtf असे आलेले आहे. अशा प्रकारे आपण एक डॉक्युमेंट टाईप केलेले आहे. या बटनवरती क्लिक करून मी ही विंडो मिनिमाइज करणार आहे. आता खालील टास्कबार मध्ये तुम्हाला ही विंडो मिनिमाइज झालेली दिसेल व तसेच स्क्रीनवर first_document.rtf नावाची एक नवीन आयकॉन दिसत आहे व ही म्हणजे आपण सेव्ह केलेली फाईल आहे. आता या टास्कबार मधील ऍक्टिव्ह प्रोग्राम्स लिस्ट मधील या आयटमवर क्लिक करून ही विंडो परत मी मोठी केली आहे व आता मी क्लोज या बटनवरती क्लिक करणार आहे व यानंतर ही फाईल बंद होणार आहे. अशा प्रकारे मी एक टेक्स्ट डॉक्युमेंट टाईप केलेले आहे. वर्डपॅडच्या सहाय्याने आपण हे डॉक्युमेंट टाईप केलेले आहे.